गुड मॉर्निंग. पाठीमागच्या तासिकेमध्ये आपण अँगल्स म्हणजे काय याची थोडी करून घेतली आपल्या ठिकाणी. अँगलची आर्म्स काय, व्हर्टेक्स काय, त्यानंतर अँगलचे नाव कसे देतात, त्यानंतर ॲडजसंट अँगल हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं होतं. आपण सुरुवात करूया या ठिकाणी आता कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ओके, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे या ठिकाणी कोटिकोन कशाला म्हणतात हे आपण या ठिकाणी थोडंसं जास्त या टॉपिकमध्ये आपण कोन आणि कोनाच्या जोड्या यांच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती या ठिकाणी घेणार आहोत पूर्ण टॉपिकमध्ये. तर आजच्या या ठिकाणी पॉईंटमध्ये सुरुवातीला पाहूया आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. याला आपण कोटिकोन म्हणतो. ओके, कोटिकोन म्हणजे 90चा अर्थ या ठिकाणी काटकोन असा या ठिकाणी आपण निघू शकतो. ओके, तो कोटिकोन कशाला म्हणतात? समजा दोन कोनांची बेरीज जर आपण एकत्र केली, समजा एक कोन आहे माझ्याकडं, याचं माप आहे या ठिकाणी 60 अंश आणि दुसरा एक कोन आहे समजा PQR, याचं माप आहे ठिकाणी 30. ओके, आता या दोन्ही कोणाचं नाव बी लिहिता येते, आपल्या ठिकाणी मेजर बी लिहिता येते. मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 60 अँड मेजर ऑफ अँगल PQR इज इक्वल टू 30. ओके, जर या दोघांची आपण सम केली, कसं, मेजर ऑफ अँगल ABC प्लस मेजर ऑफ अँगल PQR इज इक्वल टू 60 प्लस 30 किती आले मग दोघांची बेरीज केल्यानंतर 90. ओके, मग ज्या वेळेस ज्या दोन कोणाची बेरीज केल्यानंतर जर आपला काय येत असेल ठिकाणी 90 येत असेल, तर त्या दोन कोणाला एकमेकाची काय म्हणतो ठिकाणी आपण कोटिकोन म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ओके, तर मग या ठिकाणी अँगल ABC अँड अँगल PQR इज complementary angle to each other. ओके, अशा प्रकारच्या ठिकाणी आपला कॉम्प्लिमेंटरी आहेत का नाही याच्याबद्दलची माहिती घेता येते थोडक्यात. नाव आपण थोडक्यात डेफिनेशन घेऊया कॉम्प्लिमेंटरी अँगलची. द सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल इज 90 डिग्री, देन दोज अँगल आर कॉम्प्लिमेंटरी अँगल टू इच अदर. ओके, जर काय होत असेल, इफ द सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल इज 90 डिग्री, ओके, देन दोज अँगल आर किंवा दॅट अँगल्स आर कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी अँगल्स टू इच अदर. तर तेव्हा आपण काय म्हणता येते त्यांना या ठिकाणी एकमेकाचे कोटिकोन आहेत असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येते. ओके, कॉम्प्लिमेंटरी अँगलचे आपण समजा डेफिनेशन पाहिले. काय म्हणणार, इफ द सम ऑफ measure of if the sum of measure of two angle is 90 degree, then that angles are called
कॉम्प्लिमेंटरी angle to each other. ओके. जर दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश येत असेल तर त्या कोणांना कोटिकोण असे म्हणतात. आता एक्झाम्पल घेतलं, फाइंड द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ द फॉलोइंग अँगल्स असा प्रश्न असेल आपल्याकडं. तर तो कशा प्रकारच्या ठिकाणी सोडवायचा हे आपण थोडक्यात बघूया. क्वेश्चन घेतला आपण. काय क्वेश्चन या ठिकाणी? फाइंड द कॉम्प्लिमेंटरी angles for the following angle. खालील कोणासाठी काय करायचं ठिकाणी आपला कॉम्प्लिमेंटरी अँगल शोधायचं आहे. समजा एक कोण घेतला आपण, माझ्याकडे आहे 40. काय ठिकाणी 40. आता या 40चा आपला कॉम्प्लिमेंटरी शोधायचा. काय करायचं ठिकाणी 40चा कॉम्प्लिमेंटरी आपल्या या ठिकाणी शोधायचं आहे. तर काय करणार मग ठिकाणी आपण लेट म्हणायचं. काय म्हणायचं ठिकाणी सोल्युशनमध्ये म्हणायचं लेट एक्स बी द आपला माहीत नाही ना तो कोणता आहे तो, म्हणून आपण त्यासाठी काय पकडलं त्याचं कॉम्प्लिमेंट ऑफ द 40 डिग्री. ओके. मग देअर फॉर एक्स प्लस 40 कॉम्प्लिमेंटरी म्हटल्यानंतर या दोघांची बेरीज केल्यानंतर एक 40 आहे, एक एक्स आहे. तर या दोघांची बेरीज केल्यानंतर किती भेटायला पाहिजे 90 कॉम्प्लिमेंटरी म्हटल्यानंतर. ओके. मग एक्स इज इक्वल टू 90 मायनस 40. एक्स इज इक्वल टू किती 50 झालं. ओके. 15 इज अ कॉम्प्लिमेंट ऑफ द 40 डिग्री. ओके. 15 इज द कॉम्प्लिमेंट ऑफ कितीचं 40 डिग्री. तर असे वेगवेगळे कोन्स या ठिकाणी आपल्याला घेता येतात. एक्झाम्पल पण घेता येतात. ओके. अजून एक एक्झाम्पल पाहिलं आपण समजा 80 डिग्री घेतलं. ओके. याचं मराठीत अर्थ काय होतं या क्वेश्चनचा कोटिकोण काढा. ओके. तर आपण काय पकडलं या ठिकाणी समजा सोल्युशनमध्ये गेलं पी इज द काही पकडायचं एक्स वाय झेड पी कोणते अक्षर पी इज द कॉम्प्लिमेंट ऑफ इज द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ कोणाचा 80. तर वी नो दॅट जर तो पी हा जर याचा कॉम्प्लिमेंट असेल तर काय होते माझ्या ठिकाणी पी प्लस 18 इज इक्वल टू 90. ओके. मग पी इज इक्वल टू 19 मायनस 80. व्हॉट इज रिमाइंड किती बाकी राहिले माझ्या ठिकाणी 10. ओके. 10 बाकी राहिले. खाली एक वाक्य लिहून टाकायचं 10 इज द कॉम्प्लिमेंट ऑफ कोणाचा
80 डिग्री. असे अनेक उदाहरणं, वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घेता येतात. समजा आपल्याला जे 0 दिला, ओके, काय दिल्या ठिकाणी 0 डिग्री, ओके, आणि तुम्हाला विचारलं याचा कॉम्प्लिमेंटरी काढा, ओके, काढायचं, याचं काही टेन्शन नाही. सोल्युशनमध्ये गेलो आपण, ओके, वाय बी द complementary of the 0 degree. Therefore काय होईल मग y plus 0 is equal to 90. y is equal to 90 minus 0. Okay, y is equal to 90. ओके, म्हणजे 0चा कॉम्प्लिमेंटरी काय आला या ठिकाणी 90. मग 90चा काय येईल 0 येईल. ओके, जर आपण लगेच याचं काढलं आपण ठिकाणी 19 इज द कॉम्प्लिमेंट ऑफ 0 डिग्री. समजा त्याच्यासोबत जर आपण उदाहरण घेतलं या ठिकाणी 90 काढायला सांगितलं आपण, ओके, 90चाच कॉम्प्लिमेंट काढा असा आपला या ठिकाणी प्रश्न विचारला, तर काय करणार ठिकाणी आपण मग बोला. लेट एखादे अक्षर पकडणार, एक्स बी द कॉम्प्लिमेंटरी ऑफ 90 डिग्री. ओके, 90 डिग्रीचा काय आहे तो या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी आहे. मग काय येणार एक्स प्लस 90 इज इक्वल टू 90. एक्स इज इक्वल टू 90 मायनस 90. एक्स इज इक्वल टू 0. ओके, देअरफॉर 0 इज द कॉम्प्लिमेंट ऑफ 90 डिग्री. ओके, 0 काय झालं ठिकाणी कॉम्प्लिमेंट झाला कोणासाठी 90 डिग्रीसाठी. समजा एखाद्या जर अक्षरच दिलं तर पाचव्या गणितामध्ये आपण समजा एखादे अक्षरच घेतलं, ओके, समजा एक्स डिग्रीचा काय काढा मग तुम्हाला ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी अँगल काढा, एखादी अक्षरच आहे समजा, ओके, तर काय करणार मग याच्यासाठी सुद्धा अक्षर धरावं लागलं आपलं पी बी द कॉम्प्लिमेंटरी ऑफ द एक्स डिग्री. मग काय होईल मग पी प्लस एक्स इज इक्वल टू 90. पी इज इक्वल टू 90 मायनस एक्स, हे सूत्र राहील आपलं. ओके, देअरफॉर 19 मायनस एक्स इज द कॉम्प्लिमेंट ऑफ एक्स डिग्री. ओके, असं या ठिकाणी असंही असू शकते किंवा काही क्वेश्चन असे येऊ शकतात वाय प्लस 10चा कॉम्प्लिमेंट काढा. काय म्हणजे ठिकाणी वाय प्लस 10चा कॉम्प्लिमेंट काढा. तर कसं काढणार मग या ठिकाणी लेट सोल्युशन टाकायचं, लेटनं सुरुवात करायची. लेट काहीतरी अक्षर घरी धरायच्यासाठी काय धरणार एक्स बी द कॉम्प्लिमेंटरी ऑफ
y plus 10. Okay, therefore x plus y plus 10 is equal to 90. X is equal to 90 minus y plus 10. x 19 हा y मायनस होईल, हा 10 पण मायनस होईल, मायनसनं गुणल्यावर. ओके, 90मधून 10 गेले 80 मायनस y, हे आलं उत्तर आपलं. ओके, therefore 18 minus y is the complement of y plus 10 degree. ओके, असे जेवढे पॉसिबल गणितं आहेत, विचारले जाऊ शकतात, तेवढे मी या ठिकाणी तुम्हाला शिकून दाखवलेले आहेत. ओके, त्याच्यावरती होमवर्क देऊया, नंतरचा भाग सप्लिमेंटचा आपण नंतर बघूया. चालते. याच्यामध्ये सगळे 2 मोठे पार्ट हेच आहेत, कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी. नंतर छोटे छोटे पार्ट आहेत, डेफिनेशन घेतलं तरी संपून जातात. Find the complementary angle of the following angle. खालील कोणांचे कोटी कोण काढा. नंबर 1 70, नंबर 2 25, नंबर 3 75, नंबर 4 50, नंबर 5 89, नंबर 6 90, नंबर 7 45, नंबर 8 90, नंबर 9 0, नंबर 10 15, नंबर 11 x, नंबर 12 y, नंबर 13 a plus 10, नंबर 14 b minus 20, नंबर 15 x minus 15. एवढे गणित करायचे. आणि स्वाध्याय प्रॅक्टिस सेट किती आहे या ठिकाणी काढ. प्रॅक्टिस सेट 16 एवढं करून टाकायचं उद्यासाठी. संख्या